नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी सर्वांना. तर सध्या गावाकडं खूपच थंडी आहे, पण आता सुट्टीला आले म्हटल्यावरती थोडंफार इकडं तिकडं जाणं चालूच असतं. आणि गावाकडं आलं का सगळीकडे पाहुण्यांकडे मी जात असतो. तर आज मी आणि कारभारी आम्ही चाललो होतो माझ्या छोट्या बहिणीकडे. तर झालं काय, मध्यंतरी तिचा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यावेळेस आम्ही बँगलोरला होतो, त्यामुळं तिला भेटायला काय येणं झालं नाही. आणि मग त्यामुळे आम्ही आज तिच्या घरी आलो होतो. तर तिच्या घरापुढं खूप छान असं शेत आहे, सगळं मस्त हिरवं आहे, त्यामुळं म्हटलं थोडासा व्हिडिओ शूट करून घ्यावा. तर घरामध्ये खूप छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. तिला खूप डेकोरेशनची आवड आहे. तर ही माझी बहीण आणि दाजी आहेत. तर त्यानंतर मग तिच्या डोळ्याला आता थोडंसं लागलेलं कमी झालेलं आहे. पहिल्यांदा जरा जास्त होतं. तर ह्या आहेत आमच्या सासूबाई. तर आज सासूबाईंच्या हातचं जेवण जेवायचं आहे. तर त्या बनवत आहेत मासवड्या. तर त्यासाठी त्या बेसन बनवून घेत आहेत आणि तोपर्यंत म्हटलं थोडंसं घरामध्ये फेरफटका मारूया. तर तिने खूप सारं नवीन डेकोरेशन केलेलं आहे, ते आम्ही पाहत होतो. तर खूप छान अशा फ्रेम वगैरे लावलेल्या आहेत. तर त्यांना मासवड्या बनवायची खूप छान प्रॅक्टिस आहे, त्यामुळं त्या एकदम पटपट पटपट बनवून घेत होत्या. मासवड्या बनवायचं थोडंसं म्हणजे अवघड असतं, पण त्यांना सराव असल्यामुळे त्या खूप छान प्रकारे बनवतात. तर त्यानंतर मग तिने आमच्या सर्वांसाठी चहा बनवला आणि मी तिला मध्ये मध्ये व्हिडिओमध्ये घेत होते, पण ती म्हणायची मला व्हिडिओमध्ये सारखं नको घेऊ, कारण चष्मा लावल्यामुळे ती थोडी लाजत आहे. तर तिने मग त्यानंतर भाकरी बनवल्या आणि मी तिला भाकरी मग भाजायला थोडीशी मदत केली. तर आमच्या अशा गप्पा मारता मारता स्वयंपाक रेडी झालेला आहे. चला तर मंडळी जेवण करायला. तर खूप छान जेवण झालेलं आहे आणि मग आम्ही टी व्ही पाहता पाहता मस्त छान जेवण करून घेतलं. आणि तर सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत, त्यामुळं घरामध्ये जरा थंडी वाजते. मग त्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर उन्हामध्ये उभं राहिलो. तर थोडंसं असं कोवळं उन्हामध्ये गेलं का छान वाटतं. आणि त्यांच्या घरी थोड्याशा शेळ्या आहेत. तर शेळ्यांना छोटे छोटे करडं आहेत, त्यामुळं आमच्या कारभाऱ्यांना करडं तर खूप आवडतात. मग त्यानंतर कारभारी त्या करडांसोबत थोड्या वेळ खेळत राहिले. आणि त्यांच्या घराच्या आसपास सगळीकडे शेती असल्यामुळे सगळं हिरवं आहे. तर मी सगळं हिरवंगार रान पाहत होते. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.